तर हिंदी सक्तीविरोधात जोरदार बॅनरबाजी होते। त्यात शिवाजी पार्कात लागलेल्या मनसेच्या बॅनरची सध्या जोरदार चर्चा आहे, कारण या बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो दिसतोय। सरकारच्या या हिंदी सक्तीला सत्ताधाऱ्यांकडूनही विरोध केला जातोय। त्याचीच आठवण मनसेनं बॅनरमधून करून दिली। काय छापवलं या बॅनरवर दाखवतात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे। हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्यभरामध्ये याच विषयावर चर्चा चालू आहे। सध्या मी दादरमध्ये आहे आणि दादरमध्ये हिंदीच्या संदर्भात विविध पोस्टर्स लागलेले आहे आणि एक पोस्टर सध्या चर्चेमध्ये आहे। दादरमधल्या शिवाजी पार्क जवळ हे पोस्टर लागलेलं आहे। या पोस्टरवरती आपल्याला राज ठाकरे यांच्या सोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सुद्धा फोटो पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे संपूर्ण दादरमध्ये सध्या अजित पवार आणि राज ठाकरे यांच्या या पोस्टरची चर्चा चालू आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना हिंदी सक्तीची करू नये अशा पद्धतीचं विधान केलं होतं आणि त्यांचं तेच विधान, त्यांचा तोच कोड जो आहे तो मनसेने घेतलेला आहे आणि तोच या बॅनरवरती छापण्यात आलेला आहे। हिंदीच्या संदर्भात अजित पवारांची नेमकी भूमिका काय आहे ती त्यांनी बोलून दाखवली होती आणि त्यांची तीच भूमिका ठळकपणाने या पोस्टरवर छापण्यात आलेली आहे। कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम